तुझ्या आईला थोबाड फोडून गोसावड्या तुझा. काय झालं? हे ज्या आईला गोसावी तो गोसावी बोमलायला तमाशाला येतोस. या आईला आम्हाला का त्रास? ए नाम्या, तू ओळखलं नाही का मला? मी तुकाराम, तू क्या? आईला या डिरेसात आणि या पटक्यात मी ओळखलाच नाही तुला. या आईला एव डिरेस घालून का फिरतोय? बायकोला टांग मारण्यासाठी असलंच काहीतरी करावं लागतंय. पण ते निवृत्ती कुठे गेलं? हा त्याचं काय झालं, आम्ही दोघं आम्ही संघ जिथं आलो. ती त्या हिरव्या पातळातली नव्हती का, तिला बघितली आणि मला म्हणला तू बस इथंच, मी तिच्या मावशीकडे जरा गुळ काढायला जातो. हे बरं जमतंय त्याला. राम राम सुंदरी देवी. देवी ह्यो कोणाला बोला? ह्या बया तुम्ही कोण? तुझा आणि देवाचा भगत. हा? बरं काय मला? अगं मी तुकाराम महाराज. बस झालं तुझं नाटक. त्या दिवशी तुझ्या बायकोने माझं कंबरड मोडलं तेव्हा शेपूट घालून पळालास. आता कशाला आलास कान घेऊन? काय कित्येक वेळेला परिस्थिती ओळखून वागावं लागतंय. ते काय बी सांगू नकोस मला. नाही ते लुगडा आणि थाळ्या घेऊन यायचं आणि मगच बोलायचं. हे बरं म्हणजे इकडनं थाप आणि तिकडनं लाफा. मिरदिंग म्हणतात तो झालाय आमचा. चल चालायला आलाय पुन्हा. घरी जायची देखील सोय नाही आज. मरत भामा, ए भामा, इथं आहेस वय? कोण दुर्पदा तू? सकाळी सकाळी आली वय? अगं काल रात्रीला माझं कारभारी शेजारच्या धरमशाळेत भाकरी द्यायला म्हणून गेलं. ते अजून घरला आलंच नाही. अगं रात्री धरणं मी अशी काळजीच आहे बघ. म्हटलं नेवरती भाऊजीच्या घरी गेलं असत्या. हालत का ग इथं? नाही बा. अगं बस तरी वाईच बस. माझं बी धनी रातभर आलं नाहीत बघ. हा होय, म्हणजे दोघं बी कुठं गेलं नसत्या. आमच्या धन्याला कुणी विचारायचं बाई? दुर्पदा रखमाला विचारलंस का ग तू? माझ्या ध्यानातच आलं नाही. थांब मी रखमाला जाऊन विचार. न ग बस आल्यासारखी वाईच घोटभर चहा तरी घेऊन जा. चहा तर राहू दे. बस तरी किती वेळ लागतो चहा द्यायला? हे बघ आता देते तुला. तू बस. कोण आलंय मी येते बघ. गोसावी, अरे गोसावड्या, सकाळी सकाळी भीक मागायला लाज नाही वाटत? चल चालता हो इथनं. वहिनी नीट बघून घेवा. मी गोसावी नाही आहे काय, मी तुकाराम आहे. भाऊजी हे आणि कसलं सॉंग काढले म्हणायचं? अहो तुम्ही रातभर घरी नव्हता. तुमची बायको काळजीत आहे भाऊजी. आणि माझं धनी तेच सांगायला आलोय. निवृत्तीला यायला टाइम लागल, काय काळजी करू नका. पर तुम्ही गेला होता कुठं? कोण? मी? मी हे सगनवाडीला गेलो होतो. बुचडे महाराजांचं भजन होतं. मग बायकोला सांगून नाही जायचं? बुचडे महाराजांचे? माझ्या आमची बायको काय सरळ आहे काय तुमच्यासारखी? मी तिला सांगायला गेलो तर तीच मला सांगेल. हडळ डाकीण आणि चेटकीण या समद्यांचा एकदम आशीर्वाद घेऊन जन्माला आली. असं बायको बद्दल बोलू नये भाऊजी. आपण काय खरं बोलायला काय डरतो काय? आणि ती मोहरा आली म्हणजे? आली काय? आली म्हणजे पुढची गोष्ट आहे. ही कुठली आता येते? ही गेली असेल म्हशीच्या माग. खरं सांगतो तुम्हाला वहिनी, अहो धुरपतेसारखी पिसवेवानी छळणारी बायको सांभाळायची म्हणजे काय खायचं काम नाही. बायकोचं लई कौतिक करतायात. ते तुम्हाला कळायचं नाही वहिनी. तू काय खेळताय? दात खिळीत बसली का काय? मामा माझी चुकी झाली. मी सांगतो तुला. तुम्ही कोणाचा आशीर्वाद घेऊन जन्माला आलायसा? कुत्र्याचा, कोल्याचा का लांडग्याचा? चला वहिनी, निवृत्तीला माझा शेवटचा राम राम सांगा. मला जगलो वाचलो की तुला पुन्हा भेटेन. चला मरताय कशानं? भाऊजींचं काही खरं नाही आज.